नागपंचमी सन 2024। जरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला, तांबूस कोमल पाऊल टाकीत पिजल्या मातीत श्रावण आला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या कवितेची आठवण श्रावणात येतेच. तना मनाला चैतन्य फुलविणारा पाचूसारखा हिरवागार सण उत्सवांसह विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. मराठी महिन्यांपैकी महत्त्वाचा महिना श्रावण महिना. श्रावण महिन्यात सणांची मेजवानी सुरू होते. सर्वात जास्त सण श्रावणात येतात. श्रावणात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी असते. नागपंचमीला श्रावण पंचमी असेही म्हणतात. नागपंचमीच्या खूप कथा आहेत. त्यातील एक कथा अशी आहे. गोपाळकृष्ण गाईगुरांना घेऊन यमुनेच्या काठावर जात, यमुनेच्या डोहात डुंबत, पण नदीतील कालिया सापाने सर्वांना त्रासून भंडावून सोडले होते. त्यावेळी श्रीकृष्णाने कालिया मर्दन केले व त्याला हाकलून दिले. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तो दिवस श्रावण पंचमीचा होता. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करतात. गावातील स्त्रिया या दिवशी एकत्र मिळून पारंपरिक वेशभूषा करून वारुळाजवळ जाऊन नागदेवतेची पूजा करतात. पूर्वी पाटावर चंदनाने नागोबाचे चित्र काढीत. आता आपण नागोबाचे चित्र छापलेले कागद आणून ते देव्हाऱ्यात चिटकवून त्याची पूजा करतो. नागोबाच्या प्रतिमेला किंवा वारुळाला हार, फुले, दुर्वा, आघाड्या वाहतात. दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि हरभरा डाळ व गूळ यापासून पुरणाचे उकडलेले दिंड करतात. पुरणपोळीही करतात. झाडावर जागोजागी सजले उंच झोपाळे, नागपंचमी सणाला अलगद घेती हिंदोळे. स्त्रिया व मुली या दिवशी झाडांना झोके बांधून झोके घेतही खेळतात. फुगड्या खेळताना गाणी म्हणतात. फुगडी खेळू दना दना, रुपया वाजवू खना खना. फेर धरून नागपंचमीची गाणी म्हणतात. चल ग सई वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला. यासारख्या गाण्यांनी पंचमीची रंगत वाढते. नागपंचमीच्या सणासाठी स्त्रिया व मुली हातावर मेहंदी काढतात, नवीन बांगड्या भरतात. या सणाला नववधू माहेरी येतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात. भावाला दीर्घ आयुष्य लाभो व दुःख संकट दूर जावो हे उपवास करण्याचे एक कारण आहे. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, साप शेतकऱ्याचा मित्र आहे. कारण शेतातील पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांना साप खातो. काही साप विषारी असले तरी बरेच साप बिनविषारी आहेत. सापाला त्रास दिला तरच तो स्वतःचे रक्षण करण्यासाठी चावा घेतो. त्यामुळे विनाकारण सापांना मारण्याचे टाळावे, म्हणजे निसर्गातील सापांच्या विविध जाती नष्ट होणार नाहीत. साप दिसल्यास घाबरून न जाता सर्पमित्रांच्या मदतीने त्यांना रानात सोडावे. निसर्गातील समतोल राखण्यासाठी प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे. त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. नागपंचमी सणाचा मूळ उद्देश नाग व सापांविषयी समाजात जनजागृती करणे हा आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवल्यास हा सण खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल. रक्षण करूया नागाचे, जतन करूया निसर्गाचे. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ निर्मिती सौ आशा खामकर.